आज या ठिकाणी आपण सकल मराठा समाज आंबेगाव तालुका आपण समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत। 27 ऑगस्ट रोजी चलो मुंबई मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान या ठिकाणी 29 तारखेला सामूहिक आणि कोटींच्या संख्येने मराठे या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहे। आणि हा कार्यक्रम आखत असताना या ठिकाणी बोसुरे उपस्थित आहे का यापूर्वी एक बैठक झाली, त्याच्यानंतर आम्हाला शक्य होईल तेवढे आम्ही गावागावात जाऊन जनजागृती केली। जवळजवळ 52 गावांमध्ये पूर्व पट्टा असेल पश्चिम पट्टा असेल गावोगावी जाऊन लोकांमध्ये जाऊन या दौऱ्याचं या आंदोलनाचं महत्त्व सांगून आपल्याला कसं सहभागी होता येईल याची पहिली जनजागृती केली। दुसरी गोष्ट अशी का 27 तारखेला पाटील आंतरवाली सराटी येथून पाठे निघणार आहे आणि त्यांच्या मार्गे नगरला येणार आहे। आपल्याला त्या मार्गाशी थोडं जास्त न बोलता नगर मार्गे भाळवणी मार्गे कर्जुले आऱ्या मार्गे आळेफाट्याला येणार आहे आणि आळेफाट्यावरून शिवनेरीला 27 तारखेला संध्याकाळी ते मुक्कामी पोहोचणार आहे। पाटील काही पायी चालणार नाही, त्यांच्याबरोबरचे आंदोलक पायी चालणार नाही। मागच्या वेळेचा मुंबई दौरा आपण सर्वांनी बघितला तर गाड्यांचे ताफे असतात, ज्या ज्या ठिकाणी 5 मिनिटांसाठी ग्रामस्थ वेळ मागतात त्या ठिकाणी पाटील स्वतःहून गाडीत उभं राहून त्या ग्रामस्थांचं स्वागत स्वीकारतात आणि रस्त्याने चालूमध्ये तर गेल्या वेळेचे काय अनुभव तुम्हाला सांगतो तर गेल्या वेळेस ज्यावेळेस पहिली गाडी वाशी मार्केटला पोहोचलेली त्यावेळेस पाटील हे कानेफाटा या ठिकाणी पाटलांची गाडी होती, म्हणजे पुढं जवळजवळ हजारो गाड्या मध्ये पाटील मागे हजारो गाड्या असा हा 100 ते 150 किलोमीटरचा एक लाईन असते आणि त्यामध्ये जरी टायमिंग थोडा पुढं मागं होतो। लोणावळ्याला सभा रात्री 7 वाजता होती, परंतु त्या ठिकाणी सकाळी 8 वाजता पाटील पोहोचले आणि आम्ही जे पुढं गाड्यांमध्ये होतो तर आम्ही वाशी मार्केटच्या पुढं निघून गेलो होतो। तर असं थोडं चालणार आहे, हे समाजाचं काम आहे। आणि यामध्ये शिवनेरीला संध्याकाळी पाटील थांबून शिवरायांना वंदन करून 28ला पहाटे तिथून निघणार आहे। त्यानंतर नारायणगावला येणार आहेत आणि नारायणगावला आल्यानंतर त्या ठिकाणी नारायणगाव ग्रामस्थ असतील, जुन्नर तालुका असेल, पण जुन्नरची व्यवस्था किल्ले शिवनेरीची शिवजन्मभूमीची जी राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, तर जुन्नर तालुक्याने ती जबाबदारी घेतलेली आहे। त्याच्यात आपण आंबेगाव तालुका बी थोडा हातभार लावणार आहोत। पण त्या ठिकाणी आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने अन्नदानाची सेवा असेल, मराठा समाज बांधवांसाठी विविध सेवा असतील तर ती आपण पुरवणार आहोत, तंबू पुरवणार आहोत। या ठिकाणी काय वेळेस पाटील जर शिवनेरीत ज्यावेळेस पोचतील त्यावेळेस पहिली गाडी काय वेळेस खेडला सुद्धा असू शकते किंवा चाकणला असू शकते आणि मधल्या काळात आपल्या आंबेगावच्या हद्दीत कमीत कमी शेकडो गाड्या असू शकतात। मग समाज बांधव हे रस्त्याला पुढं आजूबाजूला थांबतात, समजा मार्केट बाजूला आहे मार्केटमध्ये थांबतात, तर आपलं प्रथम कर्तव्य बनतं की आंबेगाव तालुक्यात नारायणगाववरून निघाल्यानंतर आपलं कळमगाव हे आंबेगाव तालुक्याच्या वेशीला लागतं। आपल्या आंबेगाव तालुक्याची जी परंपरा आहे तर त्या कळमगावापासून आंबेगाव तालुक्यामध्ये भव्य असेल त्या ठिकाणी आम्ही कळमगावामध्ये तसे आलो होतो। उपसरपंच गोकुळ शेटे या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचे काही ग्रामस्थ होते, तर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आता तुम्ही बरोबरीने नियोजन करा, आपली तिथालची जी 10-15 गावं आहे त्यांना एकत्र घेऊन आपलं ठरल्याप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे वेशी पहिले त्या ठिकाणी पाटलांचं स्वागत होईल। मराठा समाज बांधवांसाठी लागणाऱ्या सुखसुविधा, मग वैद्यकीय सेवा असेल, पुढं पाणी वाटप असेल, बिस्किट पुड्यांचे वाटप असेल, काय यथाशक्ती आपल्याला जे करता येईल ते आपण कळम किंवा पाठीमागे कळमची जी हद्द आहे कॅनॉलपर्यंत तेवढ्या टप्प्यात आपण स्टॉल लावणार आहोत आणि ते आपल्याला करायचं आहे। त्यानंतर पुढे कळमपासून मार्गस्थ झाल्यानंतर कळम गावातून निघाल्यानंतर घोड नदीच्या पुलावरून एकलैरे या ठिकाणी काही ग्रामस्थ चालूमध्ये स्वागत करतील किंवा पुष्पगुच्छ देतील, अशा पद्धती स्वागत करतील। त्यानंतर या ठिकाणी मनसर गावामध्ये
जीवांच्या खिंडीतून पाटील गावातून जाणार आहे. तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने, मंचर ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सर्वांनी सहभागी होऊन जसं जंगी स्वागत करता येईल असं जंगी स्वागत करायचं आहे. आणि पेठला काही ग्रामस्थ स्वागत करणार आहे त्याप्रमाणे अवसर फाटा असेल, नंदी चौक असेल, जसं गर्दीत जमल. हे काय कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही का तो नेता थांबला पाहिजे, त्याला हार घालता आला पाहिजे. आपल्याला जो माणूस समाजासाठी लढतोय तर आपल्याला त्याला पाहायला भेटलं तरी आपण धन्यवाद मानू. तर याच्यात कुणी रागरुसवा बाळगू नये. उद्या समजा पेठ गावात काही समजा फुलं उधळण्याचं नियोजन केलं, पाटलांना ते थांबणं शक्य नाही झालं, चालूमध्ये ते स्वागत झालं, तर कोणत्याही समाज बांधवांनी नाराज होऊ नका. आपल्या कळंब परिसरात मी कसं होऊ शकतं, कारण पुढं आपल्याला 29 तारखेला आंतरवाली आझाद मैदानाला मुंबईला पोहोचायचं आहे. आपण मस्त या जंगी स्वागताची तयारी करणार आहे. तर आपल्या जंगी स्वागताच्या तयारीवर जसं नियोजन असेल त्याप्रकारे आपण नियोजन करू. दुसरी गोष्ट का पेठच्या पुढे गेल्यानंतर खेड तालुक्याच्या हद्दीत जातो. ज्यांना आपण या ठिकाणी 10 पिकअप केलेले आहे मुंबईला जाण्यासाठी. त्या पिकअपमध्ये गाड्या, उश्या, गॅस अशी व्यवस्था केलेली आहे, त्याला बोर्ड अशा व्यवस्था केलेल्या आहे. आपले समाज बांधव काही पुढे येत आहे. मग कोणी त्या गाड्यांसाठी झेंडे देत आहे, कोण गाड्यांना डिझेल देत आहे, कोण सौजन्याने एखादी गाडी देत आहे, कोण स्टिकर देत आहे, कोण सगळ्यांना टोपे देत आहे. कारण 2 दिवस आम्ही जनजागृती केली, लोकांनी आम्हाला टोपे दिल्या, झेंडे दिले, गाड्यांमध्ये इंधनसुद्धा टाकलं. गावागावात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला नाश्त्याला वडापावसुद्धा सांगितले, चहासुद्धा. आपला समाज पुढं कमी पडत जाईल हे अनुभवातून आम्ही सांगतो आणि आपण सहभागी व्हायचं. आणि आमचा असा मानस आहे का आपल्या आंबेगाव तालुक्याने एकत्रित भले ठीक आहे, प्रत्येकाला वाहन असते, तुम्ही ती वाहनं घेऊन सहभागी व्हा, परंतु जी समाजाबरोबर फिरण्याची मजा आहे आणि जाण्याची मजा आहे ती मजा इतरत्र तुम्हाला पुढं भेटणार नाही. समाजाबरोबर असल्यावर विचाराची देवाणघेवाण होते आणि एकत्रित पुढं समाज कसा संघटित राहील त्यासाठी आपण पिकअपचं नियोजन केलं आहे. तर याच्यात काही लाज बाळगू नका का त्या पिकअपमध्ये बसायचं आहे, परंतु गाड्या, उश्या, गॅस, बीस, आपलं रेशीम आपल्याला तर रस्त्याची गरज नाही पडणार. भरपूर ठिकाणी खायला असते मागच्या वेळेचा अनुभव. परंतु आपण एकत्र जाऊया आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल. पुढच्या नियोजनात हे आंदोलन झाल्यानंतर असाच आपला समाज संघटित राहील आणि भविष्यात या ठिकाणी आपल्या समाजाचे प्रश्न छोटे मोठे असतील, काही गरीब बांधवांचे प्रश्न असतील तर तिथपर्यंत आपण पोहोचलं जात नाही, तर ते आपण पोहोचण्याचं ते माध्यम होईल. दुसरी गोष्ट अशी का पाटील आझाद मैदान या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आपली जशी व्यवस्था होईल, उद्या आपले कोण पाहुणे रावळे असले, आपल्याला वाटलं का त्याचा गाळा आहे मुंबई, त्या ठिकाणी आपण व्यवस्था करायची आहे. त्या ठिकाणी आपले गावकरी मुंबईत भरपूर आहे, जेवणाची व्यवस्था करायची. आणि हे फक्त आपल्या तालुक्यापुरतं नाही करायचं. तर मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो वाशी मार्केटला, ज्यावेळेस थांबलो तर 25 गाड्या संभाजीनगरचे सावरे पाटील म्हणून मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे, स्वखर्चाने 25 ट्रक स्वतःबरोबर घेऊन आले होते. आणि त्यांचा परिचय आमची गाड्यांची सुटामुट झाली म्हणून परिचय झाला. तो वाशी मार्केटला पोहोचल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती. आपल्या भागातले भरपूर व्यापारी आहेत, तर त्याच्यात आपल्या तालुक्यातील व्यापारी त्या ठिकाणी जमलेले, त्यांना तिथं गेल्यानंतर त्यांनी गाळे खुले करून दिले. हे बी आपलं काम आहे का? आपले जे व्यापारी बांधव मुंबईसारख्या ठिकाणी आहे, कोण दादरला असेल, कोण आझाद मैदानाच्या आजूबाजूला असेल, वाशी मार्केटला असतील किंवा खोपोलीला असतील, लोणावळ्याला असतील, तर आमचा मराठा समाज येतो. तुमच्याकडून काही कमी पडलं नाही पाहिजे. पण राहण्याची सुविधा असेल, जेवणाची सुविधा असेल, त्यांच्याकडून डबे मागवा, कोणाला जेवायची सोय करायला लावा. या ठिकाणी रमेश भाऊ येवले यांनी बी भोजनाचा मोठा स्टॉल या ठिकाणी ते म्हटले स्पॉट सांगा, त्या ठिकाणी भोजनाचा स्टॉल आणि अख्ख्या दौऱ्यामध्ये ते म्हटले आंतरवालीपासून तर मुंबईपर्यंत 2 ॲम्ब्युलन्स बी माझ्यातर्फे सौजन्याने राहील. माझा कुठेही नामोल्लेख करू नका, परंतु आपल्या समाजात जे दातृत्व आहे त्याचा उल्लेख करणे कुठेतरी गरजेचा असतो. का दानशूर पुढं आली पाहिजे, आपली लोक मोठी झाली पाहिजे. या ठिकाणी प्रत्येकजण पुढं ना पुढं काम करत असतो, प्रत्येकजण त्या भागात काम करत असतो. उद्या या ठिकाणी कळंबला दत्ता शेट्टी समजा मोठं स्वागत केलं, जे शिपी लावून फुलं उधळली, आपलं काम बनतं का? दत्ता शेट्टीनं जे कळंबचे ग्रामस्थ आहे, गोकुळ शेट आहे, अशी बरीच माणसं आहे, नितीन बालेराव असते. तर आपण समाजाला आपण मोठ्यापणा दिल्याशिवाय ना समाज मोठा होत नाही. आणि आपल्या समाजाचं आजपर्यंत तेच चुकलं आहे. म्हणजे महाराजांना बी खेचणारे आपलेच होते आणि आजपर्यंत
आजपर्यंत तळागाळात आपण काम करतोय, आपल्याला खेचणारे आपलेच असतात. त्यासाठी हे कुठंतरी बंद झालं पाहिजे, समाजाने थोडं पुढं आलं पाहिजे. तर आपल्यातला जे एखादा समजा कोणी असू द्या, म्हणजे अशोक आप्पा आहे गोडेगावमध्ये काम करतात, ते आपल्याबरोबर फिरतात, वयाने ज्येष्ठ असले तरी गोडेगावमध्ये गेल्यानंतर आपल्या समाजबांधवामुळे त्यांची कॉल टाईटच पाहिजे, हे आपलं काम बनतं. अशी भरपूर माणसं आहे, मनसरची माणसं आहे, राजाभाऊ आहे, येडकर आहे, तिथे गणेशराव गांधीचे. आपण कमीत कमी मनसरमध्ये आल्यावर आपले समाज बांधवले हे कोणत्या पक्षाचे असेल आपल्याला याच्याशी मतलब नाही, पक्ष त्यांच्या जागी. परंतु ज्यावेळेस समाजाचं काम बनतं त्यावेळेस आपण एकत्र होणं गरजेचं आहे. आणि आपल्या खरंच मराठा समाजाची लय शोकांतिक आहे. आपण इतर समाजाचं बघत असतो का इतर समाज पक्ष मतभेद फार भावकी गावकी सोडून असे काही प्रश्न, कळमचं उदाहरण आहे, माणूंचं बी उदाहरण आहे का ज्या ज्या वेळेस ना का त्या समाजावर काही वेळ येते, त्या समाजाला काही आर्थिक लाभ असतो, त्या समाजाला काही पदांचा लाभ असतो, तो समाज एकत्र येतो आणि आपल्या मराठा समाजाला कुठेतरी नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या त्यांच्यापासून बोध घ्या आणि त्यांना उलट आपल्या मनात ठेवा का त्यांचा अभिमान पाहिजे. अभिमान याच्यासाठी पाहिजे का तो समाज कशा रीतीने एकत्र येतो, आपला मराठा समाज बी या रीतीने एकत्र आला पाहिजे. या दौऱ्यामध्ये या गावात प्रत्येक गावातल्या या ठिकाणी उपस्थित आहे, तर आपापल्या गावाचं प्रत्येकाने नियोजन सांगावं. काही सूचना असल्या आमच्याकडून काही चुकत असलं तर हे बी सांगावं तर तुम्ही असा बदल केला पाहिजे, तसा बदल केला पाहिजे. आपल्याकडे काही यंत्रणा नाही, म्हणजे पक्ष यंत्रणा अशी नाही का पक्षाकडे कशी यंत्रणा असते, एखादी सभा आहे 50 गाड्या गावातून 500 रुपये गाडी नाश्त्याला, हे काही आपल्याकडे यंत्रणा नाही. आपण आपलंच मालक आहे. प्रत्येकजण इथं प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि सकल मराठा समाजाचा आंबेगाव तालुक्याचा प्रत्येक इथं बसलेला नागरिक हा सकल मराठा समाजाचं नेतृत्व करणार आहे तालुक्याचं. इथं काही मनाने हे सगळं स्वीकारा तर आपण सुद्धा मराठा समाजाचं नेतृत्व करणार आहोत. तुमच्या काही सूचना असतील. या ठिकाणी आम्ही 2 दिवस दौरा करत होतो. हा माणूस डायबिटीस असून सुद्धा आमच्याबरोबर पळत होता, 4 दिवस काढला शिवडमध्ये कळंबपर्यंत. त्या ठिकाणी बाळासाहेब रोडे आहे, तो माणूस मोटरसायकलीवर पळत होता. म्हणजे अशी काही माणसं मुंबईवरून 2 मुलं आली होती, ही समाजासाठी वेळ देणारी माणसं आहे. काय होतं तर आपण आपल्यात जर काही विषय करीत राहिलो तर ही माणसं उमेदवारी नाराज होतात, समाजासाठी पुढं कोण दजवत नाही. इथून मागचे विषय द्या सोडून. विधानसभेच्या निवडणुका आल्या, लोकसभेच्या निवडणुका आल्या, पाटलांनी घोषणा केल्या, आपण मग सगळे इच्छुक राहिले, ते गाऊन असते. जीवनात येणं अशा गोष्टीला येत्याच जात्यात, परंतु समाज म्हणून आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, बाकी काही जास्त बोललं असेल, कोणाला काही वाईट वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु समाजाने हा दौरा आता अजून एक शंकेचं निरसन करतो का प्रत्येकाच्या मनात तालुक्यात आम्हाला प्रत्येक गावात शंका वाटली का पाटलांनी जो मागच्या वेळेस मुंबई दौरा काढला वाशीमधून रिटर्न का आला, वाशीमधून रिटर्न का आला. परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही जी ज्येष्ठ मंडळी आपल्याकडं कोणती प्रमाणपत्र ते 15-20 वर्षाच्या अगोदरपासून लोक काढतात. आणि विदर्भ मराठवाड्यात पाटलांनी आंदोलन केल्यामुळे आत्तापासून निघायला लागला, तो बी आपला मराठा समाज बांधव. आज आपण बी मराठा आहे, परंतु आपण सदन असल्यामुळे आपल्या काही गोष्टी सुटेबल आहे. तो समाज खरंच आशिषशी थोडा मागासलेला आहे. शेती भरपूर आहे, पाणी नाही. आपल्याकडे शेती थोडी आहे, पाणी भरपूर आहे, आपल्याकडे साधन सामुग्री चांगली आहे. तर त्या समाजाला आज कुठेतरी पाटलांच्या रूपानं त्या ठिकाणी कुणबी दाखल्याचं काढायला चालू केलं. दुसरी गोष्ट का पूर्वी 14-15 वर्षाच्या कालखंडामध्ये आपला दाखला आपल्या इकडचा पंचायतीचे दाखले असतील, शाळेच्या रेकॉर्डवरच आपण दाखले काढले. तर दुसरं कोणी काढले कोणत्या रेकॉर्डवर दाखले? शाळेचा दाखला सोडून कोणत्या काढले का? कारण शासन दरबारी आपला पुरावा ग्राह्य धरला नव्हता, फक्त शाळेचा पुरावा ग्राह्य धरला जायचा. पाटलांच्या आंदोलनामुळे ना 14 डॉक्युमेंट आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिले का 14 पैकी एक तुमचा प्रूफ आणा आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन जा. हे आपल्याला शासनाने फक्त जरांगे पाटलांच्या या 2 वर्षाच्या कालखंडामुळे दिले, हे विसरून चालणार नाही, लक्षात ठेवा. आज आमच्या गावात एक प्रकरण असं होतं, 2 सख्खे भाऊ हे मयत आहे, एक कुणबी एक मराठा आहे, वंशावळ जुळत नाही, फेरफार भेटते नाही, या अशा असंख्य अडचणी. महसूल विभागात बी आज गेलं तर आपण पाहतोय महसूल विभागात खाली क्लार्क मराठा समाजाचा माणूस आहे, एखादा तहसीलदार, नायब तहसीलदार, आपण बघतोय काय तिथे पद्धत चालली महसूल विभागात आपल्या तालुक्यात. आपल्याला एखादा फेरफार काढायचा कुणबी दाखल्यासाठी, आपल्याला दाखला काढायचा आहे, आपल्याला किती पैसे मोजावे लागतात, आपल्याला किती वेळा हेलपाटे मारावे लागतात. तर कमीत कमी
ह्या आंदोलनाला मी जो दबाव राहतो, जी शिंदे समिती स्थापन केली, आपले 14 डॉक्युमेंट सरकारने मान्य केले आणि त्या 14 डॉक्युमेंट भरपूर आपण महासेवा केंद्रामध्ये गेलं तर त्या ठिकाणी कळतं का 14 डॉक्युमेंट कोणकोणते लागतात. हे तुमचा आयर जरी घेतला जुन्या काळचा, तुमच्या पंजोबाचा आजोबाचा लिखित का आयर आला बॉय ना कुठेतरी कोणीतरी काही पूर्वी वस्तू द्यायची पद्धत होती, कोणी समय दिली, कोणी हांडे दिले, त्यावर नाव असतं, जुनं त्याचं त्या धातूचं वयोमान असतं आणि त्याच्यावर ना पूर्वी जात लिहायचे आपल्या भागात, तर ती जात असती तो सुद्धा पुरावा ग्राह्य धरला जातो शासन दरबारी. या असे विषय त्याच्यामुळं आपण पाटलांना कमी नका समजू. पाटलांमुळं आपल्याला हे दिवस आले, मराठा समाज कुठेतरी एकत्र झाला, जे 14 डॉक्युमेंट उपलब्ध झाले. आपल्याला मराठी शाळेशिवाय पर्याय नव्हता दाखल्यासाठी. दुसरी गोष्ट पाटील वाशीतून मुंबईतून का रिटर्न आले, ज्यावेळेस शासनाने त्या ठिकाणी वाशी मार्केटला माथाडी भावांना पाटलांबरोबर शिष्टमंडळ बसले. आम्ही जरी तिथं नसलो तरी आम्ही बाहेर ऐकत होतो का ज्या शिष्टमंडळाने ज्या पाटलांनी मागण्या आपल्या समाजाच्या ठेवलेल्या त्या मागण्या सरकारने मान्य केल्या, परंतु सरकारने राजकीय डावपेच नंतर केले. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी GR काढला सरकारने, परंतु आपल्याला सर्वजण आपण जाणते आहात का एखादा GR काढल्यानंतर त्याला तो पारित करावा लागतो, तेव्हा तो GR लागू होतो. आणि ज्यावेळेस त्यांनी GR काढला, पारित करायला थोडा वेळ होता आणि GR काढल्यामुळं खरंच आपण आनंद उत्सवत होतो, त्या ठिकाणी गुलाल उधळला. परंतु नंतरच्या कालखंडात सरकारने वेळ काढूपणा घेतला, तो GR अजून बी पारित नाही. तर आपला उद्देश काय का हा GR पारित झाला पाहिजे. आज आपण आंदोलन का करतोय उद्याचं पाटलांबरोबर काय हा GR पारित झाला पाहिजे. आणि या GR पारित होण्याच्या आपल्या ज्या अडीअडचणी सगळ्या सुटणार आहे. आज कुठंतरी आपल्या मुलाचं भविष्य काढणार आहे, आपल्या कुटुंबाचं भविष्य काढणार आहे, नोकऱ्या लागणार आहे. तर पाटील ज्यावेळेस त्यांची टीम असते त्याच्या सुशिक्षित लोक आहे, वकील लोक आहे, आपण छोटे कार्यकर्ते, तर आपण शंका उपस्थित करणे. ज्यावेळेस आपण एखाद्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली तर आपण त्याच्यावर शंका काढता कामा नये. आम्ही जवळून पाहतो का पाटलांचं कुणी काही बोलतंय. थोडक्यात गावागावात आम्हाला असं वाटलं का काही जणांनी ती शंका पाटील मुंबईवरून का आले. तर ज्यावेळेस पाटील वाशी मार्केटला पोचलेले तर त्यावेळेस आझाद मैदानला आणि मुंबईमध्ये जवळजवळ 5 लाख समाज मराठा समाज होता. तर तो समाज कुणाचा होता काय माहिती नसतं. एखादा आंदोलन करीत असतं या ठिकाणी समजा राजाभाऊ असेल, दिनेश भाऊ असेल, यांच्या नेतृत्वाखाली आपण रस्ता रोको करतो. या ठिकाणी आपण सगळेजण असतो. आपल्यात एखादा समजा मध्येच बेवडा आला, एखादा दुसऱ्या जातीवाला आला का कुठंतरी येणार या समाजाला गुंतवून द्यायचं, उद्या त्याने गाडी उद्या टाकला तर ही 2 माणसं धरली जातात. त्याबरोबर आपल्या समाजाला सुद्धा गुन्हे दाखल होतात. आणि मुंबईत जो प्रकार चाललेला जे आपले गुप्तचर संघटना आहेत त्यांचे रिपोर्ट बॅड होते. आता हे मी तुम्हाला का सांगतोय का आमच्या गावचे जे अधिकारी आहेत का ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी त्या जाऊच्या दरम्यान काही गोष्टींवर चर्चा केली, ही चर्चा उघड करण्यासारखी नव्हती. पाटील आपल्यापेक्षा हुशार आहेत, त्यांच्याबरोबरची टीम हुशार आहे, आपणच लय हुशार आहे असं काही नाही. परंतु तिथाचं जे वातावरण होतं, उद्या एवढी माणसं मुंबईत कंट्रोल करणं सोपं नसतं राहिले. उद्या तिथं मुंबईसारख्या ठिकाणी काही समाजकंटकांनी काही जर केलं असतं तर आज मराठी समाजाने आपला हातबल झाला असता. आणि महाराष्ट्र ज्यावेळेस एकीकरण समितीचं आंदोलन होतं मुंबईत त्यावेळेस गोळीबार सुद्धा झाला, आपले मराठी समाज बांधव मृत्युमुखी सुद्धा पडले. त्याच्यामुळं शासन असेल, गृह खातं असेल, आपल्याला कोणते कायदे हाताने घ्यायचे नव्हते. ह्या गोष्टी असल्यामुळं थोडी समजून घ्या तुम्ही का पाटलांवर आपण विश्वास ठेवला आहे ना, आपल्याला जोराने कसं उभं राहता येईल पाटलांबरोबर हे ठरवा. आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने कसं जोरदार मोठं स्वागत होईल. आंबेगाव तालुक्याची मान पुढेही शर्मेने खाली जाता कामा नये. हे मराठा समाज बांधवांना आपल्याला हात जोडून विनंती, आपल्या गावागावात जे दानशूर असतील पुढं काढा, सगळेजण करू द्या नेतृत्व, त्यांना तालुक्यात जे असतील दानशूर करू द्या त्यांना पुढं नेतृत्व. आणि आपल्या समाज बांधवाची एकाची सुद्धा गैरसोय नाही झाली नाही. उद्या तुमच्याकडं गावात मंगल कार्यालय तुमच्याच गावचे उपलब्ध करून द्या. मंचरमध्ये मंगल कार्यालय आपल्या मित्रांची उपलब्ध करून द्या. तिथं झुकतील आपले समाज बांधव. जो पहिला कोणाला टाईम नाही पण ते थांबतील, आंघोळ करतील. कोणची समाज बांधवाची ज्यावेळेस आपण आंदोलनात समजा उद्या गेलो खोपोलीला, तिथाचे समाज बांधव आपल्या बाबतीत तसंच वागणार आहे याची काळजी घ्या. आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने कसं जोरदार स्वागत होईल याची तयारी सगळ्यांनी करा. कोणच्या काही शंका असेल, मी जास्त वेळ बोललो असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, कारण ह्या गोष्टी मी बोलणं गरजेचं आहे. थोडं माझ्या चर्चा थोडी सामान्य माणसाला काय होतं माहिती नसतात गोष्टी. आणि आपण ज्यावेळेस गावात जातो तुम्हाला प्रश्न विचारतो, अरे पाटील मागच्या वेळेस मुंबईत आलो
तर तुम्ही त्यांना आता उत्तर द्या का पाटील का मुंबईतून आले, ही आंदोलनं का चालल्या? कारण तो माणूस राजकीय नाही, त्या माणसाचा आत्ताच कार्यक्रम लागलेला आहे, किडनॅपचा कार्यक्रम लागला आहे. ते काय लय दिवसाचं सोबती नाही. ज्यासारखे आमच्यासारखे आंदोलन करतात उपाशी तापाशी, आम्ही काय लय दिवसाचे आज इथं ज्येष्ठ माणसं बसले, ही गेल्या 60-70 वयापर्यंत, ही पिढी 60-70पर्यंत जाणार नाही. तिथं पोटाला त्या दिवशी तो ज्येष्ठ माणूस 3 वडापाववर आणला आहे, हा माणूस चहा पिऊन आणला. तर थोडा ह्या गोष्टी समजून घ्या का आपल्या तरुणांना कसं पुढं करता येईल, आपल्या ज्येष्ठांना कसं पुढं करता येईल, आणि चांगल्या प्रकारे आंबेगाव तालुक्यात नियोजन करा का जेणेकरून आज मी तुम्हाला विनंती करतो का आपल्या आंबेगाव तालुक्याचे मान पुढे शर्मेने खाली जाता कामा नये. जोपर्यंत आपल्याला जेवढी शक्ती वापरता येईल तेवढी शक्ती वापरा, आपल्याला ज्या ज्या सोयी करता येईल तेवढ्या सोयी करा. काय कोणत्या सोयीचा विषय असेल प्रत्येकाला बोला, प्रत्येकजण बोला. इथं कुणी असेल अजून नका काय नका, प्रत्येकाने मुद्दा मांडा. पहिले दिवसभर आपली मिटिंग चालू, प्रत्येकाचे मुद्दे ऐकून घेऊ. कोण चुकत असलं तर हे सांगा. मी परत एकदा थांबतो आणि सर्वांची माफी मागतो, जास्त वेळ घेतला. धन्यवाद. 4 दिवस आज कालपासून इकडेच पूर्ण आपला जो जिल्हा आहे स्टार्ट टू एंड तिथपर्यंत पूर्ण दौरा हा पाहणीचा, कुठं नियोजन काय होते, कसं होते, प्रत्येकाला सांगायचं काय अडचण येते काय नाही. आता दादांचं असं आहे की दादा सकाळी 10 वाजतापासून गणपतीपासून गणपतीची आरती करून निघणार. तिथून निघल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे. स्वागतासाठी जरी महिला ताट घेऊन उभी असेल तर दादा त्या व्यक्तीला धावून जातो. प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊनच पुढे निघणार आहे. असं होणार नाही की तुम्ही 4 लोक तिथं थांबले दादा थांबलेच नाही, असं कधीच होणार नाही. मग दादा ज्यावेळेस अहिल्यानगरला येतील त्यावेळेस तो आपल्याला अंदाज करून की दादा किती वाजता आपल्याकडे येणार, किती वाजता शिवनेरीला मुक्काम येणार. मग अहिल्यानगरवरनं जर तिथं 7 किंवा 8 वाजले तर दादा तिथनं पुढं काय करणार की मागचा जो समाज आहे पूर्ण सगळा जुन्नरला काढून देणार. आता जुन्नरला काढून दिल्याच्या नंतर मागचा समाज पुढे येईल, त्यांची जेवणा खाण्याची सोय आपल्याकडे होईल. गावागावांनी आपण ज्या भाकरी आणल्यात काय गोळा केले ते पूर्णपणे आपल्याला जुन्नरच्या ओतूरच्या साईडने जुन्नरपर्यंत पोच करायचं. मुक्कामाची सोय ओतूरपासून आळेफाट्यापासून जुन्नर नारायणगावपर्यंत होणार. जर जास्त पब्लिक झालं तर ते पुढं आपण प्रोव्हाइड करणार की बाबा इथं कार्यालय फुल झालं, इथं सोय नाही. पावसाचं वातावरण बघून लोक गाड्यांनी पण जातात. ते असे काही नाही की ती त्यांची सोय करून आलेली नाही, ती त्यांची पूर्ण सोय, त्यांची गाडी खाली झोपण्याची पण सोय, म्हणजे ती त्यांची तयारी ठेवून आलेली आहेत की बाबा आपल्याला वेळ प्रसंगी नाही कुठं भेटलं तर काय करायचं. मग ते इकडं तिकडं हुडकत बसणार नाही. मग जेवढे कार्यालय फुल होतील आपल्याला बॅनर लावायचे कार्यालयाबाहेर की मुक्कामाची सोय आहे. जर तुमच्या इकडं कळममध्ये एखादं कार्यालय असेल बॅनर तर तुम्ही लावून ठेवायचं आहे. ऑन दी स्पॉट जर संध्याकाळचं पब्लिक आलं तर आपल्याला तिथं जे तिकडचं भाकरीचं सोय आपण जेवणाची केलेली उचलून नारायणगाववरून इकडेच आणायचं. कारण का ते एवढ्या प्रमाणात येणार आहे की आपल्याला ठेवायला पण जागा नाही असं राहणार. मग आपण त्यांना तिथली आपल्या कार्यालयात जे आपली 4 माणसं आहेत, तुमचा एक प्रमुख आहे, तुम्ही ती 4 माणसं नेमून द्यायची की तू इथलंच पाहिजे, तिथून तो हलायचं नाही. म्हणजे जोपर्यंत ते पब्लिक तिथून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याची जेवण्याची नाश्त्याची सोय. ऐन टायमिंगला जर आपल्याला जर काय करायचं म्हणलं तर काय नाही, त्यांना डाळ भात केलं, तुम्ही खिचडी भात केला तरी चालतं आहे. असं काय नाही की बाबा त्यांना भाकरच पाहिजे, त्यांना हेच पाहिजे. फक्त 2 पोटात घास गेले आणि चालण्यापुरती त्यांना चालना भेटली, हेच त्यांचं ध्येय की दादांसोबत आपल्याला पुढं चालायचं. राहिला विषय दादा पाठीमागून जे रात्रीचे येणार आहेत तर ते प्रत्येक गावामध्ये त्यांचं स्वागतासाठी जे पब्लिक थांबले 5 थांबले तरी ते येणार आहे, नाही थांबले तर पुढं चालणार आहे, काय विषय नाही त्याचा. मग दादा शिवनेरीला आल्याच्या नंतर फक्त एक फ्रेश होण्यापुरते फक्त मुक्कामी. रात्रीच्या पाटं 4ला येऊ, 3ला येऊ, 2ला येऊ असं नाही की झोपणार आहेत दादा किंवा काय. दादा तिथून परत गडावरती पाय चालत जाणार आहे. मग गडावरती जायचं म्हणलं तर कमीत कमी एक तास धरून चाला की दादांना पाय जाण्यासाठी 2 तास. म्हणजे आपल्याला जर 1 तास लागतोय तर दादांना 1.5 तास धरून चाला. कारण का दादा थांबत चालतात नाही, कारण का त्यांची एवढी कॅपॅसिटी नाही की काना चालत जायची. आत्ताच मी बसल्या माझा नाना काळकोट्यांशी फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की दादा ऐकत नाही आहे, वर जाण्याचा दुसरा काय पर्याय आहे का. म्हणजे पाय जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते काय हेलिकॉप्टरचं नियोजन केलं तर त्यांनी बोलले की हेलिकॉप्टर करतो नियोजन, पण ते काय ऐकत नाही की मला पाय जायचं. ते जवळपास 2 ते 3 तास त्याच्यात जाणार आहे. परत खाली येऊन थोडंसं संबोधित होणार समाजासाठी. त्याच्यामुळे सगळा पब्लिक जो आहे
तो शिवनेरी ह्या गडाच्या पायथ्याशीच जाणार आहे. राहिलेला वाढीव फक्त मुक्कामासाठी जरी इकडे आली तरी सकाळची परत ते तिकडे जाणार आहे. पब्लिक काय असेल दादांना सोडून पुढं पळणार नाही, कारण का दादांचा आदेश हे सगळ्यांनी सोबत चालायचं. मग आपली जी जिम्मेदारी आहे, आता सकाळचा नाश्त्याचा विषय झाला, नाश्ता नारायणगावपर्यंत जुन्नरमध्ये पण होईल, नारायणगावमध्ये पण होईल. आता तुमचं विषय असा होईल की तुम्हाला सुकामेवा जेवढा देता येईल तेवढा द्यायचा, म्हणजे जेणेकरून ते एकदा तिथं खाल्ल्यावर इथं तासामध्ये लगेच खाण्यासाठी उतरणार नाहीत. मग आपल्याला जे पॅकेट पॅक करायचे ते आपण त्यांच्या गाडीमध्ये पोच करायचे. चालू गाड्यांमध्ये आपल्याला द्यायचं आहे. पाणी बॉटल असेल तुमची पोरं तिथं ठेवायची, उचलायचं त्यांच्या गाड्यांमध्ये टाकून द्यायचं, जाऊ दे कुठच्या ठिकाणी. असं करत करत त्यांना जवळपास त्यांच्याकडे जो साठा होईल खाण्याचा ती काय असं नाही जास्त घेऊन ठेवणार. कोणालाही लागलं, आपला समाज आहे, आपल्याला एका मुलीला मदत करायचं आहे, आपले काही घेतले असेल बाबा राजकीय मतं ते सगळं सोडून आपल्या समाजासाठी आपल्या नावासाठी आपल्याला लढायचं आहे. कारण का दादांकडे पाहून आपल्याला हे काम करायचं आहे, ना की मी ह्यांच्याकडे बघणार आहे, ह्यांच्याकडे बघणार आहे किंवा ह्यांच्याकडे. फक्त दादांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी त्यांच्या घरादाराचा त्याग करून आपल्यासाठी लढा. काही त्यांना आपण काही त्यांना पैसे देत नाही किंवा ते आपल्याला देत नाही. आपल्याला फक्त त्यांची देखभाल करायची. त्यांचा आलेला समाज कुठं नाव होणं गालबोट लावणे त्या गोष्टीचं कोण जर असेल विरोधक काय ह्याच्यावरती पण आपण लक्ष असून द्यावं. पोलीस प्रशासनाला लगेच कळवा. हे असं नाही की पोलिसांना कसं सांगू किंवा काय, पोलीस आपल्याला काही धरणार नाही, पकडणार नाही, नेणार नाही, काय नाही. आम्ही 4 दिवस तेच करतो. जे CIDचे उपायुक्त आहेत पुणे जिल्ह्याचे ते कॉन्टॅक्टमध्ये रात्री त्यांचा कॉल झाला, सकाळी कॉल झाला, उद्यापासून 4 दिवस ते आपल्याच भागात. जर असं काही समजलं तुम्हाला, ते जे तुम्हाला पॉम्पलेट दिलेले त्यात माझा नंबर आहे, फक्त त्याचा रूटचा विषय घेऊ नका. ते आधी 2 महिने छापलेलं पॉम्पलेट, कारण का त्याची जनजागृती करण्यासाठी पलीकडच्या भागात 2 महिने फिरते ते पोर. बाकीचं काही नाही. बाकी फक्त तुम्ही मिळून तुमच्या ह्याने जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढं करा. फक्त मला जाताना तुमचं कोण प्रमुख आहे, कितीचे तुम्ही कार्यालयापाशी कोण ठेवणार आहे त्याचा एक प्रमुख द्या. तुम्ही जे इथं हाराचं स्वागताचं नियोजन करताय, ट्रेन लावताय का JCB लावताय, फुलं उधळणार आहेत का मोठा हार करणार आहेत त्याचं एक मला सांगा फक्त. की त्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलून सांगतो की बाबा नाही का मला त्या ड्रायव्हरचा नंबर पाहिजे, JCB लावणार असेल तर JCB ड्रायव्हरवाल्यांचे पण नंबर पाहिजे. म्हणजे असं कुठलं व्हायला नको की ट्रेन आणलं आहे ते खराब आहे मध्येच काय त्याचं झालं. ह्या पण गोष्टी आपल्याला सगळ्या चेक करूनच पुढं त्याचं काम करायचं. कारण का लाईव्ह कंटिन्यू मीडियासमोर आहे आणि हे पूर्ण भारतभर जगभर पसरणार आहे की दादा तिथून इथपर्यंत रात्र असू नाही तर दिवस असू मीडिया बंद राहणार नाही त्याची. त्याच्यामुळं आपल्याला एवढं सतर्क आणि अलर्ट राहायचे. त्याच्यासाठी आपला समाज तर सगळा येणारच आहे, यात काय दुमत नाही. आणि आपण पण जातीने समाजाला सांगून पुढं घेऊन यायचं आहे की बाबा चला बाबा आपल्या भागात आले, आपलं कर्तव्य त्यांचा सत्कार करणं, समारंभ करणं आणि सोबत जाणं. मग 1 दिवसाने आपल्याला काही फरक पडणार नाही. मुंबईला दादांनी सांगितलं तुम्ही फक्त मला मुंबईत थोडा रिटर्न या, तुम्ही तुमची कामं बघा. 1 दिवसाने आपल्याला काही हे होणार नाही. आपण 1 दिवस समाजासाठी दिला पाहिजे. आपलं ते कर्तव्य आहे की आपण काही दादांच्या उपकार करतो अशातला भाग नाही, कुठं काय नाही. आपण पण मराठा आहे, ते पण मराठा आहे. नाव एक विषय नाही, अंतर्गत नाही मोठा विषय, जागतिक लेवलचा विषय हा. तर आता हे काय आतल्या गोष्टी सांगण्याचं हे नाही की बाबा असं होतंय, पण ते घडतंय म्हणून दादा बोलतात. दादा बोलल्याचं पण हे राग धरू नका, कारण का त्यांना बोलावं लागते. कारण का कुठलंही यश खेचण्यासाठी बोलल्याशिवाय ते होत नाही की बाबा ते आपल्याला भेटत नाही. आणि आपल्या मराठा समाजाला पहिल्यापासून तेच आहे, झगडावं लागतंय, भांडावं लागतंय, प्रवास तसं भेटत नाही. मी थांबतो. तुम्ही तुमचं नियोजनाचं काय असेल ते मला फक्त त्यांची नावं द्या, कोण काय करणार आहे, कुठं करणार आहे, काय करणार. आपल्या मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं यासाठी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण त्या ठिकाणी करणार आहे. दादा हे काही स्वतःसाठी करत नाही, हे समाजासाठी करत आहेत. अनेकांच्या अनेक शंका आहे, कुशंका आहे, परंतु आत्तापर्यंत आपल्या समाजावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आपण त्या ठिकाणी लाखोंचे नाही तर कोट्यवधी समाजसेवक आपण त्या ठिकाणी जातो. का जातोय त्याला पार्श्वभूमी फार वेगळी. आपल्या सर्वसामान्य शेतकरी असेल, कष्टकरी असेल, त्याच्या मुलाला शिक्षणात कुठंतरी फायदा झाला पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर बाकीच्या जाती धर्मातील लोकांना त्यांच्या मुलांना 50-60% जरी मार्क्स असले तर त्यांची मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात,
उच्च पदवीधर होतात, पण आपली मुलं 90% 95% असताना सुद्धा कुठले उच्च शिक्षित होत नाही, ही खंत दादांच्या मनामध्ये होती. खरं तर आपल्याकडचा भाग जरी सदन जरी असला तरी आपल्याही मुलांना ते सोसायला लागते. सगळ्यात आता आपल्या मुलाला डॉक्टर करायचे जर म्हटलं तर आपल्याला कोटीपेक्षा जास्त पैसे लागतात. ते आपल्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. आपल्याकडं कुणबीचा जर दाखला जर असला तर कमीत कमी निम्मी फी तरी त्याला माफ होती. आता आपण त्याविषयी थोडासा बाजूला ठेवू. आता या ठिकाणी शंका उपस्थित आपल्याला का जायचं, कसं करता जायचं, आपल्या थोडंसं आता ते मागच ठेवलं पाहिजे. आपण या मागं काय झालं मागं पाहून नाही चालणार, आता आपल्याला पुढं जायचं. त्याच्यामुळं आपल्याला पुढं कशासाठी आपण जातो तर आपले जे सगळे सोयीची जी मागणी आहे दादांनी जी केलेली आहे ती, आणि जे काय पाठीमागच्या वेळेस आपण गेल्यानंतर आपल्याला जो सरकारने त्या ठिकाणी अहवाल दिला होता त्याच्यावरतीच दादा तिथून पाठीमाग आल्यानंतर सुद्धा कोट्यावधी लोकांना कुणबीचे दाखले भेटलेले आहेत. आणि त्याच्यावधी त्या दाखल्यावरती आपली मुलं त्या ठिकाणी पोलीस प्रशासन MPSCची परीक्षा असतील, UPSCच्या परीक्षा असतील, त्या देऊन त्या ठिकाणी ते पदोन्नती त्यांची त्या ठिकाणी झालेली हे आपल्याला मान्यच करायला लागेल. याचं श्रेय फक्त आपलं मनोजदादा जरांगेंनाच जाते. कारण दादांनी आपल्या कुटुंब वारेवरती सोडले. आणि दादा एकदा जर हाताला जर पेटले तर ते त्यांच्या बापाचं सुद्धा ऐकत नाही तर सरकारचं कुठून ऐकणार. तर आपण त्या ठिकाणी सर्वांनी हे नियोजनाची या ठिकाणी बैठक लावलेली आहे. आपण नियोजनाच्या बैठकीवर ते या ठिकाणी चर्चा करतोय. आमच्याकडं जुन्नर तालुक्यामध्ये 27ला दादा संध्याकाळी येण्याचं नियोजन आहे. आमच्याकडं अनेक प्रेमदार तिथून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत होईल. टायमिंग सकाळी जरी दादा 10 म्हटले तरी त्या ठिकाणी कदाचित थोडाफार कमी जास्त वेळ होण्याची शक्यता आहे. पाठीमागच्या वेळेस म्हणजे आजची संध्याकाळी 7ची सभा दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला पण झालेली आहे. त्यामुळं थोडंफार आपल्याला 29ला त्या ठिकाणी पोचायचंच आहे. आपल्याला समाज बांधवांना त्या ठिकाणी आता कमीत कमी 150-200 किलोमीटरची लाखो गाड्याचे 1 लाख तर कमीत कमी गाडीची, मग त्याच्यामध्ये कमीत कमी आपण 10च लोक धरा. हा फार आकडा लय पुढे आहे. याचा अगणित असा आकडा आहे का आपण सांगूच शकत नाही का बा एवढी लोक. कोट्यवधीचा समाज त्या ठिकाणी आपण जातोय. जुन्नरमध्ये आम्ही ठिकठिकाणी त्या ठिकाणी दोन्ही रस्त्याच्या कडेला जे काही पाईपलाईन विहिरीचं पाणी आहे ते सगळे मोटर्स आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवणार आहे. जेणेकरून टँकरची त्या ठिकाणी सुविधा केलेलीच आहे. 100 फुटावरती 500 फुटावरती आम्ही त्या ठिकाणी जे काही खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे ते त्या ठिकाणी दोन्ही बाजूला जे रस्त्याच्याकडची जी दोन्ही बाजूची गावे काहींची दुतर्फा काही पाणी देणार आहेत, काही चिक्की असन, सुकामेवा असन, केळी असन, उपवासाचे काही पदार्थ असन, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून ते आम्ही भोसले साहेब आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर असन आणि SP असन त्यांची संख्या त्या ठिकाणी मिटिंग झालेली आहे. कुठल्याही आपल्यामुळं कुणालाही सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची. त्यांनी सांगितलं जे महिला येणार आहेत ताई त्या महिला सर्व आपल्या जे छत्रपतींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. महिलांवरती कधी छत्रपतींनी अन्याय होऊन दिला नाही. अन्याय करणाऱ्याचे काय काय केले हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. त्या ठिकाणी त्यांची शौचालयाची सुविधा असेल, आंघोळीची असेल, राहण्याची असेल, खरं तर आम्ही तिथं केलेली आहे. परंतु समाज एवढा मोठा आहे का तो आपल्याला जागा त्या ठिकाणी पूर्ण अशक्य आहे. तर आपणही आंबेगाव तालुक्यामध्ये रस्त्याच्या कडेची जी काही मंगल कार्यालय असतील ती त्या ठिकाणी बुकच करा. त्यांना सांग का आम्हाला 1 दिवसासाठी तुमचं मंगल कार्यालय या ठिकाणी विनंती करा त्यांना. आणि त्या ठिकाणी पाण्याची सोय आपले जे काही समाज बांधव आहेत त्या ठिकाणी करणारच आहेत. पण आपल्या त्याच्याबरोबर आपली 2-2 माणसं राहून द्या आणि प्रत्येकाला जे नियोजन दिले त्या प्रत्येकाने तेच नियोजन करा. आपण जर म्हटलं मी हे पण करीन ते पण करीन, मी पाटलांच्या दारू पाटील आले तिथं समजा कळंबला आले भालेरावांकडे, तिथून जर इथला मंचाचा माणूस म्हटलं मी तिथं जाईल तिथलं पटकन उरकून मी परत इकडे येईल तर ते शक्य नाही होणार. इथल्या माणसाने इथंच थांबा. तिथल्या माणसाला ते तिथलं नियोजन करून द्या. खेडपूरचा जो खिंडीतला माणूस तो त्याला तिथंच थांबेल, तू तिथलंच नियोजन कर बाबा. अशा पद्धतीनं आम्ही जुन्नरमधलं नियोजन त्या ठिकाणी केलेले. हां, जुन्नरमध्ये आम्ही 5 टीम त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या पद्धतीने ते तिथली लोक राहणार. ज्यावेळेस काही वेळेस जर सांगतो तुम्हाला हॉकी टॉकीचं ते नियोजन करता आलं तर करा. कारण त्या ठिकाणी जांभर असतील का तिथं आपले फोन एकमेकाला होतील का नाही तेही सांगू शकत नाही. पाटील आता अनिल दादांनी सांगितलं शिवनेरीवरती जाणारच आहे 100%.
शिवजन्मभूमीची माती लावल्यानंतर आपण हे आरक्षण खेचूनच आणणार 100%, हे द्यायलाच लागणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे का दादा आता आपले जे राहिले जे आरक्षण ते घेतल्याशिवाय पाठीमागे येत नाही. ही फिरतं शौचालय वगैरे त्या गाड्या असतात त्यांची जर व्यवस्था झाली तर आपल्याबरोबर ज्या महिला भगिनी येणार त्यांची गैरव्यवस्था होणार नाही. एवढंच मला बोलायचं होतं, बाकी काही नाही. आणि ज्या पद्धतीने आमच्यावर ज्या जबाबदारी येतील राजकीय पक्ष वगळता आम्ही एक मराठा म्हणून सदैव तुमच्याबरोबर शेवट मुंबईपर्यंत यायला तयार आहोत. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.